सूस परिसरात जिवंत असलेल्या महिलेचा मृत्यू दाखवून त्याची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। माझं नाव रामभाऊ तुकाराम चोंदे। नेमकं काय प्रकरण आहे आणि आता हे प्रकरण असं आहे, गोडांबे आणि चांदेऱ्यांची कोर्टामध्ये केस लागली आणि केस लागल्यानंतर आता ते पण पाहुणे आमच्या जवळचेच आणि हे पण जवळचेच। आता ते काय करतात, ते आमच्या शिरारी लक्ष्मणाचे लग्न आमच्या वडिलांनी इथं केलंय। आता इथं पंचायतीला तिची नोंद आहे मुलीची। आता ते मला इथं जमदाटी करतात मंदिरावर येऊन की खोटी साक्ष द्या, मेली म्हणून सांगा, असं करतात। ते ह्यो काय त्याचं नाव, जीवन आणि ह्यो त्याचा मुलगा, हे दोघ जण येऊन मला मंदिरावर म्हणतात खोटी साक्ष द्या, मेली म्हणून सांगा, असं जमदाटी करतात। जीवन चांदरे आणि किसन चांदरे जीवन चांदारे आणि किसन चांदारे हे खोटी साक्ष द्या म्हणतात। त्यांना एकदा दोनदा लावलं तरी ती सारखी 3-3 वेळा मंदिरावर येतात। जनाबाई कोण आहे, काय नाव? ही आमच्या याची लक्ष्मणाची मंडळी पोरगी रामबापू चोंदे यांच्या घरी तिचा जन्म झाला। नाव सांगितलं रामभाऊ तुकाराम चोंदे, आमच्या वडिलांचं नाव तुकाराम बापू चोंदे यांच्या आमच्या ह्या घरामध्ये तिचा जन्म झाला जनाबाईचा। आणि लक्ष्मणाचं लग्न लावून दिलं, गावात लग्न लागलं, त्याला एक मुलगी झाली, तो काही आजाराने वारले ते, आणि तिची नोंद पण त्या मुलीची जन्माची इथं भोगावमध्ये लागली। जमिनी यांनी वापल्या जीवन चांदऱ्याने, त्याचं नाव काय त्या पोराचं, किसन चांदऱ्याने यांनी जमिनी वापल्या आणि इथं मला येऊन खोटे नाटक सांगतात की खोटे साक्ष करा, चांदऱ्याची मुलगी नाही, मेली म्हणून सांगा, दमदाटी देतात, तू असे साक्ष पुरावा दे, आम्हाला लेखी दे। कोण मुलगी? मग जनाबाई लक्ष्मण चांदऱ्यांची मुलगी जनाबाई गोडांबे, ही आमच्या घरात जन्म झाला तिचा वडिलांच्या काळामध्ये। मी शरद बाळासाहेब गोडांबे, राहणार गोठवडे, तालुका मुळशी। जनाबाई गोडांबे ही माझी आई आहे। माझ्या आईच्या वडिलांचं नाव लक्ष्मण येनू चांदरे, राहणार सूस। जो आमचा वाद चालू आहे मिळकती संदर्भात, 99 सालीच तहसीलदारांनी जनाबाई गोडांबे ही लक्ष्मण चांदरेची मुलगी आहे असं वारस नोंद करून घोषित केलं होतं। परंतु काही काळानंतर आमची आई अशिक्षित आहे, तिचा गैरफायदा घेतला आणि काही लोकांनी 2005 साली कुलमूत पत्र खोटं तिचं केलं होतं, परंतु तिचं जमिनीत त्यांनी नावच लावलं नाही। त्या संदर्भात सुद्धा आम्ही 12 डिसेंबर 2025 ला रीतसर बाहुधन चौकीमध्ये चौकशीसाठी केस दाखल केलेली आहे। ती चौकशी चालू आहे आणि आता 2024 ला आम्ही माझ्या आईचं जनाबाई बाळासाहेब गोडांबेचं तिच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये नाव लावण्यासाठी दावा दाखल केला। तो निकाल आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी 30 डिसेंबरला आमच्या बाजूने दिलेला आहे आणि बाकीच्या गटात ज्या आईच्या चुलत भाऊ चांदेरे असतील त्यांनी जी विकली होती त्याच्या हिश्श्यापुरतं तो रद्द व्हावा असा निकाल दिलेला आहे। त्यासाठी न्यायालय आमच्या विरुद्ध पार्टी चांदेरे असेल ती दुसऱ्या कोर्टात सुद्धा म्हणजे जिल्हा न्यायालयात सुद्धा गेलेली आहे। त्या संदर्भात सुद्धा आमची कोर्ट कचेरी चालू आहे। सांगायचा विषय असा की जनाबाई बाळासाहेब गोडांबे नक्की कोण, तर जनाबाईची आई पारोबाई ही राहणार पहिली घोटवडी गोडांबेंची। तिचा विवाह 1960च्या दशकाच्या आसपास झाला। लग्न झाल्यानंतर तिचा विवाह भुगावमधील रामभाऊ तुकाराम चोंदे यांनी, आपलं तुकाराम बापू चोंदे यांनी त्यांचे भाचे सुचे लक्ष्मण येनू चांदेरी यांच्याशी लावून दिला। लग्न झाल्यानंतर पारोबाई आणि लक्ष्मण चांदेरी हे भुगावलाच राहायला होते, म्हणजे रामभाऊ तुकाराम चोंदे जे आता आहेत त्यांच्या घरी, त्यांचे वडील जिवंत असताना त्या ठिकाणी जनाबाई बाळासाहेब गोडांबे माझ्या आईचा जन्म झाला। काही दिवसांनी आईचे वडील लक्ष्मण येनू चांदरे वारले। आता 1960च्या दशकात असा विषय होता की एवढ्या तरुणपणात जर पारोबाईचा पती लक्ष्मण चांदरे वारला तर तिने खूप आयुष्य जगावं कसं काय, म्हणून दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने तिचा दुसरा विवाह सकाराम खानेकर गोटवडे यांच्याशी लावून दिला। लग्न व्हायच्या आधीच जनाबाईचा जन्म भुगाव मुक्कामी इथं झाला होता, त्याच्यामुळे कायदेशीर वारस ही जनाबाई कोणाची आहे, चांदेऱ्यांची आहे। दिवसामागून दिवस गेले, जनाबाईचा सांभाळ खानेकर कुटुंबांनी केला। तिच्या सावत्र वडील सकाराम भाऊ खानेकर यांनी माया लावली। विवाह योग्य वय झाल्यानंतर तिचा विवाह बाळासाहेब संभाजी गोडांबे गोटवडे यांच्याशी लावून दिला। लग्न लावताना लग्नपत्रिका जरी सावत्र बाप असला
दुजाभाव न करता त्यांनी त्यांचं नाव लावून दिलं. त्या काळानंतर 1996 साली जनाबाईच्या माझ्या आईच्या असं लक्षात आलं की तिची प्रॉपर्टी ही वल्डोपराजी खाणेकरात लागणार नाही तिचं नाव. तिचे वडील लक्ष्मण चांद्रे आहे. तिने कागदोपत्री सगळी माहिती घेतली. कागदोपत्री काही माहिती नव्हतीच. रितसर तिने तहसीलदाराकडे अर्ज केला, पाठपुरावा केला. तहसीलदारांनी दोन्ही सूजबीज गावाची चौकशी केली आणि पहिला वारस घोषित माझ्या आईला 97 साली भोगाव मुक्कामी नाव लावून केला. त्यानंतर आईच्या चुलत भावांनी त्याच्या संदर्भात तहसीलदाराकडे केस केली की बाबा हे आमचे वारसच नाही. त्यांनी लग्नाची पत्रिका दाखवली, पण त्यावेळेस तहसीलदार साहेब मुळशी यांनी असा आदेश दिला, जरी तिचं लग्न खाणेकरांनी लावून दिलं असेल तर खाणेकर हे तिचे सावत्र बाप आहे. तिचे जन्माचे बाप कोण आहे? लक्ष्मण चांद्रे. आता त्या मुलीचा दोष काय? तिच्या आईचा नवऱ्याचा म्हणजे लक्ष्मणबंधू चांद्रेचा मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर तरुणपणात तिने दुसरं लग्न केलं आजीने आमच्या बारोबाईने खाणेकरांसंग. त्यावेळेस ती 1961 सालाच्या आसपास तिला इथून जी भोगावमधून घेऊन गेली तर तशीच तिचं लहानाचं मोठं गेलं. आणि हिंदू कायदा काय त्यावेळेस कोणाला माहिती बी नव्हता किंवा कोणाच्या डोक्यात बी नव्हतं की मोर एवढं रामायण घडलं. त्याच्यानंतर दिवसामागे 97 साली आईने नाव लावलं. ती केस लागली. ती केसचा निकाल सुद्धा जनाबाईच्या बाजूने लागला. का कायदेशीर वारस लक्ष्मण चांद्रेची ही गोष्ट सुसमधील भोगावमधील किंवा घोटाळ्यातल्या सर्व जुनी जी लोक आहेत 70, 75, 80 सगळ्यांना स्टोरी ती माहिती आहे. आता ते करत असताना नाव लावलं ह्यांनी, त्याच्या हरकती घेतल्या, तरी बी निकाल आमच्या बाजूने दिला. मधल्या काळात आई अंगठे बाजारे तिला काही तिच्या भावांनी फसवणूक केली ते आम्हाला माहितीच नाही. त्या संदर्भात 24 साली मी दावा दाखल केला प्रांतागत. निकाल आमच्या बाजूने लागलाय आणि वारसदार म्हणून प्रांताने आम्हाला घोषित केलेला आहे जनाबाईला. विषय काय होतोय, जे भोगावमध्ये जे आमचे नातेवाईक राहतात रामभाऊ चोंदे हे माझ्या आईचे साक्षीदार आहे की हे आमच्या मामांना माहिती आहे, चुलत मामांना, की बाबा रामभाऊ चोंदे हे साक्षीदार आहे. आणि आज सुद्धा ते ठाम आहे. ते स्वतः खंडोबा मंदिराचे भगत आहेत जागृत देवस्थानी. त्यांना त्यांच्याकडे आले आमचे चांद्रे. रामभाऊ चोंदे यांना असं सांगितलं की जनाबाई भोगावमध्ये जन्म आला नाही, ती मेलेली आहे, ती खोटी साक्ष द्या. 2 वेळा त्या बाबांनी त्यांना बिचाऱ्यांनी पळून लावले. तरी सुद्धा यांची मजल एवढी गेली की 11 तारखेला दिनांक 11 तारखेला कालच्या त्यांना धमकी दिली दुपारची, ती साधारण 3-3:30च्या दरम्यान, की तू जनाबाई गोडांबे ही मेली म्हणून सांग. जसं जर नाही सांगितलं तर तुला आम्ही बघून घेऊ. तुला बरंच काय काय तर ते फोनवर बोलले. त्या संदर्भात आम्ही रीतसर त्या बाबांनी मला कॉन्टॅक्ट केलं. बाहुधन चौकीला आम्ही त्या संदर्भात FIR दाखल केलेली आहे. सावर मालमत्ता संदर्भात लक्ष्मण वेणू आणि भगवानची 11 ते 11.5 होती. त्यांनी ह्या 40 वर्षात टोटल विकून टाकलेली. आम्ही जे बांधतोय की आमच्या हिश्श्यापुरतं बांधतोय, आम्हाला तुमचं काही नको. आमचं जे आहे ते आम्हाला पाहिजे. त्यासाठी आमची कायदेशीर लढाई चालू आहे.